आजचा व्हिडिओचा माध्यम असा आहे भाऊ की आपल्या आईबापाले जिवंतपणी खाऊ घाला. मेल्यावर 17-18 रंगाचं गोड पक्वान करून त्याच्या तेरवीमध्ये काही अर्थ नाही आहे. आणि तुम्ही नाही का मेल्यावर नाही का मोठा हमाटोमा करता. 200 पत्रिका छापाच्या ना तर 400 छापता. आणि भक्कम सारा पाहुणा डेकोरेशन करायला दाखवता का काय माया बुड्यावर प्रेम होतं, काय माया मायवर प्रेम होतं. प्रेम करायचं असन तर जिवंतपणी घाला. जे त्याले वाटते त्याचं मन तृप्त करून ठेवा. त्याले कपडा लत्ता जेवण वेळेवर दवाखाना असं सर्व गोष्टी करा. तेव्हा तुमचं जीवन नाही का सुखमय आनंदमय उल्हासमय तिकडं जाईल. आणि जर तुमच्याल्या आईबापाची परिस्थिती तुमच्यावाल्या पोरानं जर पाहिली, त्याच्या आप्पाजीची नाजीचे येले केले माया बापानं, तर तुमचे येले झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचा बदला तुमचंच पोरगं घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही काय फत्र कमावले का इथं येऊन? तुमच्या मायबापानं सस्त्याचा काळ होता, हाडाचे बेहाल करून त्यानं रक्ताचं पाणी करून कष्ट करून शेती कमावली आहे. तुमच्या आजाबापापासून हे प्रॉपर्टी आहे, त्याच्यावर तुम्हाला फक्त नाही का हालो करायचं आहे, तुम्हाला जीवन जगायचं. अरे त्याचेच कष्ट त्याचीच शेती बांधून ठेवलेलं घर सर्व संपत्ती असून सुना देखील त्याचं करत नाही. तुमच्या मायबापाचं कसं करायला लावता? भाऊजीनं जर तिकडं कमी जास्त जराशी दुरव्यवस्था केली तर तिले रंगारंगाचं जाऊन तिच्या घरी बोलता. आणि तुमच्या सासऱ्याले चुनीचे इकडं येले करून राहिल्यात तर तुम्हाला कोण बोलन हो? तुमच्या आईवडिलावर प्रेम राहते तसं तुमच्या सासू सासऱ्यावरही सुद्धा करा. परमेश्वर हा गोठ्यात नसतो, तुमच्या सासू सासऱ्यात असतो, तुमच्या मायबापात असतो. हा जिवंत परमेश्वराचे येले करता आणि गोट्याच्या परमेश्वराची तिकडं 200-200 400 हजारो किलोमीटर जाऊन दर्शन करता. जरासं डोक्यात येऊ द्या मी काय सांगत आहे तर. जय हिंद, जय महाराष्ट्र.